Good morning, students. Welcome to online classes. We have started the lesson organisms and populations. In the last online class, we have seen that the abiotic factor temperatures. Okay, तर आपल्याला चार abiotic फॅक्टर्स बघायचे आहेत कारण की ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याला आपण फोर की फॅक्टर्स कन्सिडर केलेला आहे विच डिसाइड द इकॉलॉजी ओके दॅट इज फर्स्ट वन इज अ टेम्परेचर सेकंड जो आहे तो वॉटर आहे थर्ड जो आहे तो लाईट आणि फोर्थ जो आहे तो सॉइल्स आहे ठीक आहे तर टेम्परेचरला आपण लास्ट टॉपिकमध्ये कंप्लीट केलेला आहे आज आपल्याला बघायचं आहे सेकंड फॅक्टर जो आहे वॉटर्स ओके तर आपल्याला माहिती आहे की लाईफ जे आहे लाईफ इज ओरिजिनेटेड इन वॉटर लाईफ ओरिजिनेट इन वॉटर म्हणजे जीवनाची सुरुवात ही पाण्यामधूनच सुरू झालेली आहे आपल्याला माहिती आहे की सर्वात पहिले एक सिंगल सेल्स तयार झालेला आहे आणि त्याच्यापासून ही सर्व जी सृष्टी आहे जी काही ॲनिमल्स ऑर्गॅनिझम्स आहेत ते सर्व तयार झालेले आहेत हा जो सिंगल सेल ऑर्गॅनिझम होता तो वॉटरमध्येच तयार झालेला आहे आणि आजसुद्धा पाण्याचं प्रमाण हे जास्त आहे जवळपास 71% वॉटर अर्थवरती प्रेझेंट आहे ओके 71% वॉटर एरिया अर्थचा कव्हर केलेला आहे वॉटरने अर्थचा 71% एरिया कव्हर केलेला आहे ओके आणि वॉटरशिवाय आपण लाईफ इमॅजिन्स करू शकत नाही ओके लाईफ इज अनसस्टेबल लाईफ इज अनसस्टेबल विदाउट वॉटर ओके कोणतीच लाईफ ही वॉटरशिवाय राहू शकत नाही ओके वॉटर इज इम्पॉर्टंट फॉर प्लांट्स वॉटर इज important for plants productivity and distributions प्लांटचे जे डिस्ट्रीब्युशन तुम्हाला पाहायला मिळते ठीक आहे जर नदी जर असेल तर नदीच्या काठावर तुम्हाला खूप सारे प्लांट्स पाहायला मिळतात आणि तेच जर तुम्ही एखाद्या ग्राउंड लेवलवरती गेले किंवा ग्राउंडवरती गेले असेल तिथे तुम्हाला प्लांट कमी मिळतील ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त असेल त्या ठिकाणी तुम्हाला दाट फॉरेस्ट पाहायला मिळेल आणि ज्या फॉरेस्टमध्ये पाण्याचं किंवा रेनचं प्रमाण कमी असेल त्या ठिकाणी तुम्हाला झाडांचं प्रमाण कमी दिसेल दॅट इज अ डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट्स ओके ॲज वेल ॲज द प्रोडक्टिव्हिटी ऑफ प्लांट्स प्लांटचे जे फोटोसिंथेसिस आहेत ते सुद्धा अफेक्ट करते वॉटर ओके सो वॉटर इज इम्पॉर्टंट फॉर प्लांट्स इन द व्ह्यू ऑफ प्रोडक्टिव्हिटी अँड डिस्ट्रीब्युशन्स ओके तर वॉटर आहे म्हणजे लाईफ आहे असं आपण कन्सिडर करतो पण वॉटर इज व्हेरी स्केअर इन द डेझर्ट पार्ट ओके वॉटर इज स्केअर ओके पण तरी सुद्धा आपल्याला तिथे लाईफ पाहायला मिळते and that life due to the adaptation okay adaptation is important for the life ओके तर म्हणली फक्त ॲडॅप्टेशनमुळे तिथे लाईफ पॉसिबल आहे अदरवाईज पाणी नसल्यामुळे तिथे लाईफ असणे मुश्किल आहे ओके तर पाणी आहे म्हणजेच तिथे लाईफ आहे असं नाही आहे ठीक आहे तर पाणीमध्ये असून सुद्धा बऱ्याचशा ऑर्गॅनिझमला बरेचसे प्रॉब्लेम फेस करावे लागतात इन वॉटर ओके ड्यू टू द क्वालिटी ऑफ वॉटर्स ओके सो even organism in water face problem okay uh, due to the quality of
क्वालिटी ऑफ वॉटर. म्हणजे आपण असं म्हणू की पाणी जीवनासाठी खूप आवश्यक आहे आणि जिथे पाणी नाही तिथे लाईफ एक्झिस्ट करणे फार कठीण आहे किंवा तिथे जे लाईफ असेल त्यांना पाण्यात प्रॉब्लेमला फेस करावं लागत असेल. तर तसं नाही की जे पाण्यात राहतात त्यांना सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम फेस करावे लागत असतात. जसं की पाण्याची जी क्वालिटी असते त्याच्याहून सुद्धा बऱ्याच ॲनिमलची लाईफ अफेक्ट करते. ठीक आहे. तर कोणकोणती क्वालिटी आहेत वॉटरच्या, तर फॉर एक्झाम्पल केमिकल कॉम्पोजिशन, वॉटरची जे काही केमिकल प्रॉपर्टीज असेल, केमिकल प्रॉपर्टीज अँड pH, या दोन गोष्टी ज्या आहेत क्वालिटी ऑफ वॉटरच्या, त्या दोन गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. दॅट्स वाय दे आर फार टू फेस द प्रॉब्लेम्स. ओके. लाईक सॅलिनिटी, सॅलिनिटी सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे कारण की सॅलिनिटीमध्ये सुद्धा दोन प्रकारचे आपण वॉटर कन्सिडर करतोय. वॉटर ज्याच्यामध्ये सॅलिनिटी खूप कमी असते त्या वॉटरला आपण फ्रेश वॉटर म्हणतो. तेच वॉटर आपण जनरली यूज करत असतो फॉर आवर डे टू डे लाईफ प्रोसेसेससाठी. ठीक आहे. आणि ज्या वॉटरमध्ये सॅलिनिटीचं प्रमाण जास्त असते त्याला आपण मराईन असं कन्सिडर करतो. ठीक आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे वॉटरमध्ये राहतात त्यांना वॉटरचा प्रॉब्लेम फेस करावा लागत असं नाही, तर त्यांना सुद्धा वॉटरमध्ये सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. जसं की वॉटरची केमिकल प्रॉपर्टीज, pH असेल किंवा सॅलिनिटीज असेल म्हणजे सलाईन. ठीक आहे. तरी जी वॉटरची सॅलिनिटी आहे ती मेजर केली जाते इन द PPT. ओके. द सलाईन concentration measure as salinity in part per 1000. ओके. तर सॅलिनिटीची जे युनिट आहे ते आहे पार्ट पर 1000, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म PPT म्हणून इंडिकेट करतोय. ठीक आहे. एखाद्या पाण्यामध्ये सॅलिनिटी किती आहे, ते वॉटर किती सलाईन आहे हे जर आपल्याला सांगायचं असेल तर त्यासाठी आपण हे युनिट यूज करतो PPT, पार्ट पर 1000. ओके. तर सॅलिनिटीमुळे वॉटरचे डिफरंट टाईप झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की जे पाणी आपण यूज करतो लिव्हिंग थिंग्स किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम ह्युमन बीन्स ते फ्रेश वॉटर असते. ठीक आहे. सलाईन वॉटर आपण यूज करू शकत नाही. म्हणजे वॉटर हे दोन प्रकारचं आहे, एक सलाईन आणि एक फ्रेश. ओके. सलाईन वॉटर जे आहे ते तुम्हाला किंवा मराईन वॉटर जे आहे ते तुम्हाला सी किंवा ओशनमध्ये मिळेल आणि फ्रेश वॉटर म्हणजे रिव्हर, लेक, पॉन्ड्स हे जे वॉटर आहे त्याला आपण फ्रेश वॉटर म्हणतो. ठीक आहे. तर याच्यामधली आपल्याला सॅलिनिटी बघायची की किती असते. तर तीन प्रकारचे वॉटरचे एक्झाम्पल आपण इथे घेणार आहोत. फर्स्ट वन आहे ते इनलँड वॉटर. इनलँड वॉटरची जी सॅलिनिटी असते ती जवळपास लेस दॅन 5 PPT असते. ओके. देन नेक्स्ट वॉटर टाईप जे आहे ते म्हणजे मराईन वॉटर. मराईन वॉटर म्हणजे सी वॉटर किंवा ओशन्स, याच्यामध्ये सॅलिनिटीचं पर्सेंटेज हे 30 to 35 PPT असते. ओके. म्हणजे याच्यापेक्षा मॅक्झिमम सॅलिनिटी असणे गरजेचं आहे कारण की सॅलिनिटी वॉटरमध्ये कशामुळे असते तर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मिनरल्स हे सॉल्ट फॉर्ममध्ये असतात आणि ते आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टन्स आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे सॅलिनिटी वॉटरमध्ये असते. जर वॉटरमध्ये सॅलिनिटी 0 जर असेल तर इट इज अ हार्मफुल टू आवर बॉडी कारण आपल्या बॉडीला मिनरलची आवश्यकता असते. पण जास्तच मिनरल असणे सुद्धा गरजेचं नाही आहे. ठीक आहे. आणि थर्ड जे आहे ते म्हणजे हायपर सलाईन लगुन्स. ओके. जसे की खाऱ्या पाण्याचे सरोवर असतात, जसे आपल्या जिल्ह्यामध्ये आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये
कुठे आहे, लोणारमध्ये खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. तसं एक लंडनमध्ये सुद्धा आहे. तर याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला सॅलिनिटी पाहायला मिळते. तर अशा प्रकारच्या लगुन्समध्ये तुम्हाला मोर दॅन 100 PPT, ओके, मोर दॅन 100 PPT पर्यंत तुम्हाला सॅलिनिटी बघायला मिळते. ठीक आहे स्टुडंट्स, नेक्स्ट पॉईंट जो आहे आपला तो आहे टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. ओके, टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. ओके, हे जे आहे टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम हे आपल्याला बघायचं आहे ऑन द बेसिस ऑफ tolerances of salinity. म्हणजे तो जो ऑर्गॅनिझम असेल निश्चित वॉटरमधला असेल तर त्या वॉटरची सॅलिनिटी तो कितपर्यंत टोलरेट करू शकतो त्याच्या बेसिसवरती त्याचे काही टाईप्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे, सेम आपण टेम्परेचर या फॅक्टरमध्ये सुद्धा बघितलं होतं की टेम्परेचरमध्ये सुद्धा ऑन द बेसिस ऑफ टॉलरन्स ऑफ टेम्परेचर दोन टाईपचे आपण ॲनिमल्स बघितले होते. एक जे होते ते युरी थर्मल्स जे वाईड रेंजपर्यंत टेम्परेचर टॉलरेट करू शकतात आणि दुसरे जे बघितले होते ते म्हणजे स्टेनोथर्मस असे ॲनिमल्स जे नॅरो रेंज टेम्परेचर टॉलरेट करू शकतात. म्हणजे ते जिथे राहतात ज्या हॅबिटॅटमध्ये ते राहतात त्या हॅबिटॅटचं टेम्परेचर जर जास्त चेंज झालं असेल तर ते तिथे सर्वाईव्ह करू शकत नाही किंवा ते अशा ठिकाणी गेले की ज्या ठिकाणी टेम्परेचरचे रेंज आहे ती जास्त आहे किंवा खूपच कमी आहे तर ते तिथे सर्वाईव्ह करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल जर पोलर बिअर जर असतील नॉर्थ पोल किंवा साऊथ पोलचे ते जर आपण इक्वॅटर रिजन्समध्ये आणलं तर ते तिथे सर्वाईव्ह करू शकत नाही कारण ते एवढे हाय टेम्परेचरला टॉलरेट करू शकणार नाहीत. त्याचबरोबर ट्रॉपिकल रिजनमधले जे काही ॲनिमल्स असतील फॉरेस्टमधले जे ॲनिमल्स असतील त्यांना जर आपण नॉर्थ पोल किंवा साऊथ पोलवरती नेलं तर ते तिथे सर्वाईव्ह करू शकत नाही. ठीक आहे, तर दॅट इज अ नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर जे ॲनिमल टॉलरेट करू शकत नाही असे. त्याचप्रमाणे अकॉर्डिंग टू द टॉलरन्सेस ऑफ सॅलिनिटी ऑफ वॉटर दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम आपण बघणार आहोत. त्यांचे नेम जे आहेत ते तर फर्स्ट जो आहे त्याला आपण म्हणणार आहोत युरी हॅलिन. ओके, पहिला जो आहे तो आहे युरी हॅलिन्स. ओके, तर युरी हॅलिन्स ऑर्गॅनिझम कॅन टॉलरेट वाइड range of salinity of water. ओके, दुसरा जो आहे त्याला म्हणणार आपण स्टेनोहॅलिन. ओके, तर स्टेनोहॅलिन जे ऑर्गॅनिझम्स आहेत दे कॅन टॉलरेट the narrow range of salinity. ओके, तर इम्पॉर्टन्स आहे एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, पण लक्षात ठेवायचं की दोन वर्ड्स फार कन्फ्युजिंग आहे. एक म्हणजे युरी ॲलिन आणि दुसरा म्हणजे युरी थर्मल. ओके, युरी थर्मल म्हणजे टेम्परेचरशी रिलेटेड असेल. ओके, आणि युरी ॲलिन जे आहे ते सॅलिनिटीशी डिपेंड असेल. तर कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, जसं असेल त्याप्रमाणे ॲन्सर तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, तर दोन वर्ड्स आहेत युरी ॲलिन्स आणि स्टेनोहॅलिन्स. त्याचबरोबर युरी थर्मल्स आणि स्टेनोथर्मल्स. ओके, दोन्ही डिफरन्स आहेत. लक्षात ठेवायचं आहे, त्याला नीट रीड करून लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, युरी ॲलिनचे जे एक्झाम्पल्स आहे ते आपण बघणार आहोत. तर एक्झाम्पल आहे युरी हॅलिनचं. तर युरी ॲलिनचं एक्झाम्पल आहे हिल्सा अँड
सॅल्मन फिश. ओके, हिल्सा आणि सॅल्मन फिश ह्या ज्या फिश आहेत त्या वाईड रेंज ऑफ सॅलिनिटीला टॉलरेट करू शकतात. तुम्हाला सॅल्मन फिशबद्दल माहीत असेल की सॅल्मन फिश जी आहे ती रिव्हर. सेकंड अबॅलिटी फॅक्टर आपल्याला बघायचा आता. सेकंड अबॅलिटी फॅक्टर जो आहे तो म्हणजे लाईट. ओके, तर फर्स्ट वन टेम्परेचर मोस्ट इम्पॉर्टंट, सेकंड वन इज द वॉटर आणि थर्ड वन दॅट इज द लाईट. बट इन दिस व्हिडिओ इट इज द सेकंड वन दॅट इज द लाईट. ओके, तर लाईट म्हणजे काय असते सर्वांना माहिती आहे, पण लाईट कशा म्हणतात? लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी दॅट इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. ओके, लाईट म्हणजे काय असते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. पण पूर्ण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आपण बघू शकत नाही, त्यातला काही जो पार्ट आहे, जो रेंज आहे तोच आपल्याला दिसतो, ज्याला आपण लाईट म्हणतो. ठीक आहे, आणि ती रेंज आहे 319 नॅनोमीटर ते 716 नॅनोमीटर. ओके, तर ही जी एनर्जी आहे ही कंटिन्युअसली ग्लो होत राहते, वाहत राहते, आणि इट इज प्रोपोगेटेड इन द फॉर्म ऑफ वेव्ह. ओके, वेव्ह प्रोपोगेशन करत असते किंवा समोर जात असते. ठीक आहे, त्याच्यामुळे याचा एक स्पेक्ट्रम तयार होतो, त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणत असतो. ठीक आहे, आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमची वेगवेगळी रेंज आहे. जे आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसते, जी लाईट आपल्या डोळ्यांनी दिसते तिचा जो रेंज आहे, ओके, तो जो रेंज आहे तो आहे फ्रॉम द 319 नॅनोमीटर टू 716 नॅनोमीटर. ओके, त्याच्यानंतर तर कोणत्या रेंजला प्लांट्स फोटोसिंथेसिस करू शकतात? लाईट तुम्हाला माहिती आहे की फोटोसिंथेसिस करण्यासाठी प्लांटला लाईटची आवश्यकता असते. तर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधला कोणत्या रेंजला प्लांट्स फोटोसिंथेसिस करू शकतात? ठीक आहे, त्याला म्हणतात PAR म्हणजे फोटोसिंथेसिस ॲक्टिव्ह रेडिएशन्स. ओके, फोटोसिंथेसिस ॲक्टिव्ह रेडिएशन्स शॉर्ट फॉर्म आपण यूज करतो PAR. इट्स lie in range of 400 to 700 नॅनोमीटर्स. ओके, जर ज्या लाईटचा वेव्हलेंथची जी रेंज आहे ती 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटरच्या मधात आहे, या लाईटचाच यूज प्लांट फोटोसिंथेसिससाठी करतात, त्यामुळे याला आपण फोटोसिंथेसिस ॲक्टिव्ह रेडिएशन्स म्हणतात. ओके, लाईटला आपण एकदा रेडिएशन म्हणू शकतो किंवा लाईट म्हणू शकतो. ठीक आहे, दोन्ही सेम वर्ड्स आहेत. ठीक आहे, तर ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे ही आपण 3 पार्ट्समध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकतो. ओके, अकॉर्डिंग टू द बेस ऑफ विजिबल स्पेक्ट्रम. ठीक आहे, सो लेट्स सी. तर आपल्याला आता बघायचे की 3 टाइप्स ऑफ रेडिएशन्स दे आर. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन स्पेक्ट्रम, EMS म्हणतात त्याला. तर याच्यामध्ये आपण विजिबल लाईटनुसार याचे 3 पार्ट केलेले आहेत. एक जो रेंज आहे आपल्याला तो माहिती आहे, तो म्हणजे 319 नॅनोमीटर ते 716 नॅनोमीटर जो विजिबल लाईट आहे, त्याला आपण विजिबल लाईट म्हणू. ठीक आहे, विजिबल लाईट. ओके, जो आपण बघू शकतो. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे त्याची रेंज ही विजिबल लाईटपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, त्याला म्हणतात इन्फ्रारेड्स. ओके, इन्फ्रारेडची जी विजिबिलिटी आहे ती
सॉरी इन्फ्रारेडची जी वेवलेंथ आहे ती विजिबल लाईटपेक्षा जास्त आहे. ठीक आहे. तर इट इज अ लॉंग वेव्स रेडिएशन. लॉंग वेव रेडिएशन्स. ओके. याला आपण लॉंग वेव रेडिएशन का म्हणलेलं आहे, कारण की याच्यापेक्षा याची वेवलेंथ जास्त आहेत. ठीक आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे शॉर्ट वेव रेडिएशन्स. शॉर्ट वेव रेडिएशन. शॉर्ट वेव का, कारण की त्याची वेवलेंथ जी आहे ती विजिबल लाईटपेक्षा कमी आहे. ठीक आहे. तर लॉंग वेव जे रेडिएशन आहे ते इन्फ्रारेड म्हणतो आपण त्याला. इथं हीट रेडिएशन म्हणतो आपण याला. ठीक आहे. याच्यातून हीट सुद्धा निघत असते. तर शॉर्ट वेव रेडिएशन जे आहे ते म्हणजे UV रेज. त्यांना आपण UV रेज म्हणतो. ठीक आहे. तर UV रेज जे आहेत त्यांचे सुद्धा आणखी पुढे 3 पार्ट्स पडतात किंवा 3 प्रकारचे असतात. तर पहिला जो आहे तो UVC, दुसरा जो आहे तो UVB आणि तिसरा जो आहे तो आहे UVA. ओके. तर 3 प्रकारचे UV रेज असतात. UVA, UVB आणि UVC. ओके. तर UVA जो आहे इट इज अ नॉट अ हार्मफुल. ओके. इट इज अ क्वाइट हार्मफुल. क्वाइट हार्मफुल रेज. ओके. UV रेज बद्दल आपल्याला माहिती आहे की UV रेज जो आहे त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. इट इज अ हार्मफुल रेज. आणि हेच रेज जे आहेत ते ओझोन लेअरमुळे ॲब्झॉर्ब केले जातात. त्यामुळे ते आपल्या पृथ्वीपर्यंत अर्थपर्यंत पोहोचत नाही. ठीक आहे. त्यामुळे आपण ओझोन लेअरला सुरक्षा छत्री म्हणतो, कारण की ती आपल्याला UV रेजपासून वाचत असते. त्यामुळे मला माहिती आहे की UV रेज ही हार्मफुल आहे आपल्यासाठी. पण त्याच्यामध्ये सुद्धा याचे 3 प्रकार पडतात. त्याच्यातला जो UV रेजचा A आहे तो जवळपास आपल्या विजिबल स्पेक्ट्रमच्या नियरचा आहे. त्यामुळे तो कमी प्रमाणात आपल्याला हार्मफुल आहे. सेकंड जो आहे तो UVB, इट इज अ मॉडरेट हार्मफुल. मॉडरेट हार्मफुल, सॉरी, मॉडरेट हार्मफुल. आणि UVC हा जो आहे हा सर्वात जास्त हार्मफुल आहे. इट इज अ लिथल हार्मफुल. ओके. तर अशा प्रकारे 3 UV रेचे टाईप्स आहे. आपण एकदा रेंज बघून घेऊ. तर सुरुवातीला बघू UVA ची रेंज जी असते 300, मी इथे लिहितो 320 to 400. ओके. आणि UV नॅनोमीटर 280 to the 300. ओके. नॅनोमीटर्स. आणि UVC ची जी रेंज आहे ती आहे 100 नॅनोमीटर टू 200 नॅनोमीटर्स. ओके. पुन्हा एकदा आपण रिपीट करू की UV रेज जे आहेत ते म्हणजे शॉर्ट वेवलेंथ रेडिएशन्स असतात. त्यांची वेवलेंथ खूप शॉर्ट असते, म्हणजे 320पेक्षा कमीच. ठीक आहे. त्याला आपण UV रेज म्हणतो, जे 3 टाईपचे आहेत. एक आहे UVA, UVB. UV म्हणजे अल्ट्राव्हायलेट. ओके. अल्ट्राव्हायलेट C. ओके. सर्वात जर कमी हार्मफुल जो आहे तो जो आहे अल्ट्राव्हायलेट A. त्याच्यापेक्षा जास्त हार्मफुल अल्ट्राव्हायलेट B. आणि सर्वात जास्त खूपच धोकादायक जो आहे, जो लिथल सुद्धा आहे, तो म्हणजे अल्ट्राव्हायलेट C, ज्याची रेंज 100 to 280 नॅनोमीटर आहे. UVB ची रेंज आहे 218 to 300 नॅनोमीटर. आणि UVA ची जी रेंज आहे ती आहे 320 to 400. ओके. which are the similar to the visible light spectrum. ओके. तर याच्यावरती आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. ओके. कारण की इट इज अ रिलेटेड टू द ओझोन लेअर. ओके. ओझोन लेअरमध्ये जो सर्वात हार्मफुल अल्ट्राव्हायलेट आहे तो कम्प्लिटली ॲब्झॉर्ब केला जातो. म्हणजे सनपासून येणारे जे काही अल्ट्राव्हायलेट C रेज आहेत ते सर्वचे सर्व रेज, म्हणजे ऑल रेज
ऑल अल्ट्राव्हायलेट सी रेज, मी इथे लिहितोय all ultraviolet rays are absorbed by ozone layer. ओके, आणि 280 to 300 नॅनोमीटरची जी अल्ट्राव्हायलेट बी रेज सुद्धा सनकडून ओझोनकडून ॲब्झॉर्ब केली जाते, बट इट ॲब्झॉर्ब द 50%. सनमधून येणारे जे काही अल्ट्राव्हायलेट बी रेज आहेत त्यातले 50% सन रेज जे आहेत ते ओझोन लेअरकडून ॲब्झॉर्ब केले जातात. ओके, पण UVA ॲब्झॉर्ब होत नाही, ते आपल्या कडून डायरेक्ट अर्थ सर्फेसपर्यंत पोहोचतात. नेक्स्ट पॉईंट जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे सोलर रेट. ओके, सोलर कॉन्स्टंट रेट बघायचा आपल्याला, याच्यावरती आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन्स येतो. ठीक आहे, सोलर म्हणजे सन. ठीक आहे, तर याची डेफिनेशन सांगायचं झाली तर खूप सिंपल डेफिनेशन, द रेट ॲट विच एनर्जी रीच टू अर्थ surface from sun. ओके, तर सोलर कॉन्स्टंट म्हणजे काय, तर द रेट ॲट विच एनर्जी रिचेस टू द अर्थ सरफेस फ्रॉम द सन. सनपासून येणारी जी एनर्जी आहे ती पृथ्वीवरती किती पोहोचते त्याला आपण सोलर कॉन्स्टंट म्हणतो, कारण की प्रत्येक वेळेस सेम कॉन्स्टंटमध्येच एनर्जी अर्थवरती पोहोचणार. सनकडून येणारी ती एनर्जी कोणती असणार आहे, सोलर एनर्जी. ठीक आहे, ती कॉन्स्टंट असते, त्याला म्हणतात सोलर कॉन्स्टंट. ओके, डेफिनेशन पाठ करण्याची गरज नाही, डेफिनेशनवरती प्रश्न विचारला जात नाही, तर याचा रेट आपल्याला विचारला जातो. ठीक आहे, तो रेट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तो रेट जो आहे तो म्हणजे 2 कॅलरीज पर सेंटीमीटर स्क्वेअर मिनिट. ओके, नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ लाईट फॉर प्लांट्स अँड ॲनिमल्स. इम्पॉर्टन्स ऑफ light for plants and animals. सुरुवातीला बघू आपण ॲनिमल्स. ओके, दोघी सोबत बघू आपण ॲनिमल्स आणि प्लांट्स. तर ॲनिमलमध्ये लाईट्स इम्पॉर्टंट आहे फॉर द पिरियोडिक ॲक्टिव्हिटीज. ओके, पिरियोडिक ॲक्टिव्हिटी, प्रत्येक ॲनिमल त्याची ॲक्टिव्हिटीज करत असतो, पण ती ॲक्टिव्हिटी तो एक तर डेला करेल किंवा नाईटला करत असतो. डे नाईटला तुझी ॲक्टिव्हिटी सुरू असते, म्हणजे ती जी ॲक्टिव्हिटीची पिरियड तयार झालेली आहे ते लाईटमुळे तयार झालेलं आहेत. म्हणजे काही ॲनिमल्स जे आहेत ते डे टाईमला ॲक्टिव्ह असतात, काही ॲनिमल जे आहेत ते नाईट टाईमला ॲक्टिव्ह असतात. ठीक आहे, जे नाईट टाईमला ॲक्टिव्ह असतात त्यांना नॉक्टर्नल आपण म्हणतो, आणि जे डे टाईमला ॲक्टिव्ह असतात त्यांना आपण डायरोनल्स ॲनिमल्स म्हणतो. ओके, आणि हे कशामुळे तयार झालेले आहे, ड्यू टू द पिरियोडिक ॲक्टिव्हिटीज, म्हणजे आणि नाईट. ओके, आणि डे नाईट कशामुळे तयार होतात, लाईटमुळे. ठीक आहे, तर काही ॲनिमल्स डायरोनल्स असतात आणि काही नॉक्टर्नल. ओके, त्याच्यानंतर लाईट इम्पॉर्टंट आहे फॉर ॲनिमल्स फॉर द रिप्रोडक्शन. पर्टिक्युलर लाईट पिरियड जेव्हा येतो त्याच लाईट पिरियडला ऑर्गॅनिझमचे ॲनिमल्स जे आहेत ते रिप्रोडक्शन करत असतात. काही ॲनिमल्स होल इयर रिप्रोडक्शन त्यांचं सुरू असते, पण काही ॲनिमल्सचं रिप्रोडक्शन हे पर्टिक्युलर पिरियडमध्ये होत असते, आणि ते पिरियड जे आहेत ते लाईटवरून कन्सिडर होतात किंवा डिसाईड केले जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर ग्रोथ ऑल्सो डिपेंड अपॉन द लाईट.
ओके. देन मायग्रेशन. तुम्हाला माहिती असेल की बरेचसे बर्ड्स जे आहेत ते एका देशातून दुसऱ्या देशामध्ये मायग्रेशन करत असतात आणि ते मायग्रेशनला सुरुवात लाईटच्या पिरियडवरती करत असतात. ठीक आहे. कारण की काही वेळेस दिवस लहान असतो, रात्र मोठी असते, काही वेळेस रात्र लहान असते आणि दिवस मोठा असतो. असे जेव्हा पिरियड चेंज होतात आणि पिरियड केव्हा चेंज होतात, लाईटवरती चेंज होत असतात, लाईटमुळे चेंज होत असतात आणि याच पिरियडला डिसाईड करून जे बर्ड्स आहेत ते मायग्रेशनला सुरुवात करतात. मायग्रेशन ते पर्टिक्युलरली सीझनली करत असतात. म्हणजे खूप तीव्र विंटर जर आलेले असतील, ओके, व्हेरी सर्व विंटर जर असतील तर त्याला ते टॉलरेट करू शकत नाही, त्यामुळे ते त्या कोल्ड कंट्रीतून हॉट कंट्रीकडे मायग्रेट होतात. किंवा खूप हॉट सीझन असेल तिथे बर्ड्स सर्वाईव्ह करू शकत नाही तर ते तिथून कोल्ड रिजनकडे मायग्रेट होत असतात. पण त्यांचा जाण्याचा जो दिवस ते ठरवतात ते डिसाईड केलं ते अकॉर्डिंग टू देअर पिरियड ऑफ डे, दिवस किती लहान आहे किती मोठा आहे. ठीक आहे. त्यामुळे हा सुद्धा फॅक्टर जो आहे तो लाईटवरती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो म्हणजे प्लांट्स. प्लांटसाठी लाईट काय इम्पॉर्टन्स आहे आपल्याला माहिती आहे, कारण की ड्यू टू द लाईट प्लांट कॅन बी परफॉर्म द फोटोसिंथेसिस. ओके. लाईटमुळे सर्व प्लांट काय करू शकतात, फोटोसिंथेसिस करू शकतात. ठीक आहे. आणि फोटोसिंथेसिससाठी सनलाईट असणे गरजेचं आहे आणि सनलाईट मिळवण्यासाठी पर्टिक्युलर फॉरेस्टमध्ये प्लांट खूप टॉलपर्यंत ग्रो करतात. कारण की खूप सारे प्लांट असल्यामुळे सनलाईटपर्यंत पोहोचणे फार गरजेचं असते. त्यासाठी प्लांट खूप ग्रो करतात आणि त्या टॉल प्लांटमुळे त्याच्या अंडरमध्ये येणारे जे काही शॉर्ट प्लांट असतील, श्रब असतील, त्यांच्यावरती मात्र शेड पडते. तर त्याच्यामुळे काही प्लांट्स हे सनलाईटमध्ये फोटोसिंथेसिस करतात, त्यांना सनलाईटच आवडतो. आणि काही प्लांटला शेडिंगमध्येच फोटोसिंथेसिस करावं लागते, कारण त्यांची हाईट तेवढी उंच नसते. त्याच्यामुळे त्यांना लॉंग प्लांटच्या खालीच म्हणजे शेडमध्येच फोटोसिंथेसिस करावं लागतात. तर जे प्लांट सनलाईटमध्ये फोटोसिंथेसिस करतात त्याला आपण हेलिकोफाइट्स म्हणतोय. ठीक आहे. हेलिकोफाइट. हेलिकोफाइट्स म्हणजे काय, तर असे प्लांट जे सन लविंग आहेत आणि त्या सनला किंवा सनलाईटला मिळण्यासाठी ते खूप टॉलपर्यंत उंच होतात आणि काही करून ते ती सनलाईट मिळवतातच आणि तिथे मग त्यांचं फोटोसिंथेसिस प्रॉपरली चालते. ठीक आहे. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे काही प्लांट हे शेडमध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस करतात, कारण जंगलामध्ये बऱ्याच वेळेस खूप सारी झाडं असतात ज्याच्या सावलीखालीच काही प्लांट ग्रो करतात. तर त्या प्लांटला म्हणतो आपण सायोफाइट्स प्लांट. ओके. सायोफाइट्स प्लांट. सायोफाइट प्लांट म्हणजे शेड लविंग प्लांट्स. ओके. तर हे जे शेड लविंग प्लांट्स आहेत ते शेडमध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस करू शकतात. त्यांची हाईट तिथपर्यंत पोहोचत नाही, त्यांच्यापर्यंत सनलाईट पोहोचत नाही, त्यामुळे त्यांना सनलाईटच्या ऑप्शनमध्येच काय करावं लागते, फोटोसिंथेसिस परफॉर्म करावं लागत असते. ठीक आहे. सेकंड फॅक्टर जो लाईटला प्लांटसाठी इम्पॉर्टंट करतोय तो म्हणजे रिप्रोडक्शन. ओके. तर रिप्रोडक्शनसुद्धा इम्पॉर्टंट आहे. फॉर द रिप्रोडक्शनसाठी सुद्धा लाईट इम्पॉर्टंट आहे. देन ग्रोथ अँड लास्ट वन तो म्हणजे मूवमेंट. ओके. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्लांट तर काही मुवमेंट करत नाही आहे, मग हे फॅक्टर कसं आहे तुम्ही कन्सिडर केलं आहे सर. तर प्लांट मुवमेंट करत नाही पण तुम्हाला जिओट्रॉपिकल मुवमेंट्स माहीत असतील. ठीक आहे. प्लांटचे जे आहेत ते आपण दोन पार्ट्स करतो. ठीक आहे. तर वरचा पार्ट असतो तो एरियल पार्ट असतो आणि जो सॉईलच्या आत असतो त्याला आपण रूट पार्ट म्हणतो प्लांटचा. ठीक आहे. तर रूट पार्ट जो असतो प्लांटचा तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सकडे ग्रो करत असतो. त्याची जिओट्रॉपिकल जी मुवमेंट असते ती ग्रॅव्हिटेशनकडे असते किंवा वॉटरकडे असते.